नमस्ते. मी ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सन 2026-27च्या वार्षिक निवडणुकीमध्ये मी अध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी दाखल केली आहे. वकिलांचा या समाजामध्ये सन्मान वाढवणे, याचा पर्यायाने बार असोसिएशनचे जे स्थान आहे या समाजामधलं, त्याला बळकटी आणणे हा माझा प्रामुख्याने उद्देश आहे. याचं कारण असं आहे की एखादी प्रबळ संघटना मागे असल्यानंतर त्या संघटनेच्या प्रत्येक सभासदाला समाजामध्ये एक प्रतिष्ठा निर्माण होत असते. वकील वर्गाला प्रतिष्ठा मिळवून देत असताना दुसरं मला जे काम करायचं आहे ते बार आणि बेंच यांच्यामध्ये सुसंवाद साधायचा आहे. याचं कारण असं आहे की वकील आपापल्या परीने आपापल्या पक्षकाराला न्याय देण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत असतो. तो प्रामाणिकपणे त्यामध्ये त्याचे सर्व कष्ट करत असतो. पण शेवटी न्याय जो द्यायचा आहे तो न्यायाधीशांनी द्यायचा आहे. आणि अशा प्रसंगी बार आणि बेंच यांच्यामध्ये एक समन्वय असणं आवश्यक आहे. कायदेशीर तरतुदीचा काटेकोर अवलंब व्हावा, कायदेशीर प्रक्रियांचा काटेकोर अवलंब व्हावा आणि पक्षकारांना जलद न्याय मिळावा, हा या सर्व यंत्रणेचा मूलभूत हेतू आहे. आणि तो हेतू पार पाडण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे हा माझा यामागचा उद्देश आहे. या बार काउन्सिलचा मी पूर्वी एकदा बार असोसिएशनचा मी पूर्वी एकदा अध्यक्ष होतो. पण दरम्यानच्या काळातल्या काही झालेल्या बाबींच्यामुळे बार आणि बेंचमधल्या सलोख्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. ज्युनियर वकिलांची एकीकडे संख्या प्रचंड वाढली आहे, महिला वकिलांची संख्या प्रचंड वाढली आहे, पण दुर्दैवाने त्यांची थोडीशी हेटाळणा होती की काय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अलीकडचेच झालेले काही प्रसंग जर बघितले, पोलिसांनी एका महिला वकिलांवर आणि झालेल्या मारहाणीच्या प्रसंगी घेतलेली भूमिका, दुसरीकडे एका पुरुष वकिलांच्यावर केलेल्या आरोप आणि केलेली मारहाण, यात जर घटना पाहिल्या तर कुठंतरी आमची संघटना कमी पडते की काय, अशा पद्धतीचा भ्रम निर्माण झालेला आहे. वकिलांच्याविषयी समाजामध्ये नाहक गैरसमज होऊ नयेत, वकिलांना या समाजात प्रतिष्ठा मिळावी, या उद्देशाने प्रेरित होऊन मी पुन्हा एकदा ही निवडणूक लढवत आहे. माझ्याबरोबर जे पॅनेल आहे ते अत्यंत तरुण वकील आहेत. त्यांना काहीतरी करून दाखवण्याची उमेद त्यांच्यामध्ये आहे, काहीतरी करून दाखवण्या इतपत त्यांची पोच आहे, ऐपत आहे. आणि म्हणून अशा एका ज्युनियर मेंबर्सना बरोबर घेऊन मी माझा जो मानस आहे या निवडणुकीचा तो तडीपार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. थँक्यू व्हेरी मच.